लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे येणार, एकत्रित 3,000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की आज तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील। यासोबतच पुढील 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये या चालू जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील राज्य सरकार जमा करणार असल्याची मोठी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज जाहीर केली आहे। तर मग आदिती तटकरे यांनी आज मागील जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप करते वेळेस एक मोठी घोषणा केली आहे की आम्ही महिलांना आज जर या जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप करीत असलो तरी देखील पुढील 2 दिवसांमध्ये लगेचच या जुलै महिन्याच्या हप्त्याचे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील। म्हणजे पुढील 3 दिवसांमध्ये तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे एकत्र 3,000 रुपये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। तसेच लाडक्या बहिणींनो, आजपासून राज्य सरकारने जर या जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू केले असले तरी आज राज्यामधील केवळ काही जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत व इतर जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास पुढील 2 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून दरवेळेसप्रमाणे तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये हा जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। तसेच तुम्हाला या जून महिन्याच्या हप्त्यासोबतच लगेच पुढील 2 दिवसांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता देखील हवा असेल तर तुम्हाला केवळ एक काम आजच्या आज पूर्ण करायचे आहे आणि ते काम तुम्ही तुमच्या घरी बसल्या मोबाईल फोनद्वारे अवघ्या 1 मिनिटामध्ये पूर्ण करू शकता व लगेचच पुढच्या क्षणी म्हणजे अवघ्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये देखील राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये येतील। तर मग लाडक्या बहिणींनो, आज राज्यामधील ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 11 जिल्ह्यांचा समावेश असून या 11 जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे देखील जमा झाले आहेत व जर तुमच्याही खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर तो कोणत्या दिवशी आणि किती वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मग ते कोणते 11 जिल्हे आहेत ज्या 11 जिल्ह्यामधील महिलांनी आम्हाला मेसेज करून कळवले आहे की आम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे। यामध्ये जालना, नांदेड, बीड, पुणे, अमरावती, नाशिक, गडचिरोली, मुंबई, यवतमाळ, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या काही जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे आज दुपारपर्यंत या 11 जिल्ह्यांमधील महिलांनी आम्हाला मेसेज करून कळवले आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। अशा प्रकारची माहिती त्यांनी स्वतः आम्हाला मेसेज करून कळवली आहे। तसेच ज्या राहिलेल्या जिल्ह्यामधील पात्र महिला आहेत त्यांच्या देखील खात्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील व जसे जसे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील त्यानुसार कृपया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या दिवशी आणि किती वाजता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये आला आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, उद्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येईल यामध्ये राज्य सरकारने जी 19 जिल्ह्यांची लिस्ट जाहीर केली आहे यामध्ये धाराशिव, परभणी, पुणे, लातूर, बारामती, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पनवेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नंदुरबार, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या काही जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे उद्या या 19 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता राज्य सरकार वाटप करणार आहे आणि त्यानंतर लगेचच परवाच्या दिवशी उर्वरित राज्यामधील राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये सरसकटपणे तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 1,500 रुपये राज्य सरकारकडून वाटप करण्यामध्ये येणार आहेत। कारण की त्यानंतर लगेचच जुलै महिन्याच्या हप्त्याचे देखील वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे। म्हणजे पुढील 2 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये देखील राज्य सरकारकडून वाटप करण्यामध्ये येतील। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो की सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांसारख्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या हप्ता वितरणाबद्दल विरोधी पक्षाकडून प्रश्न विचारण्यामध्ये आले आणि या शेतकरी प्रश्नाच्या माध्यमातून राज्य सरकारला विरोधी पक्षाकडून चांगलेच धारेवर देखील धरण्यामध्ये आले आहे आणि याचाच परिणाम पाहता राज्य सरकारने लगेचच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात केली व यासोबतच पुढील अवघ्या 2 दिवसांमध्ये राज्यामधील महिलांना आम्ही जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय वाटप करणार आहोत अशा प्रकारचे मोठे आश्वासन देखील राज्य सरकारने याच पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केले आहे। तसेच दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता देखील मागील 5 महिन्यापासून रखडत आहे व नेमका हा हप्ता शेतकऱ्यांना कधी देणार आहात याबद्दल देखील विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केला असता कृषी मंत्री आणि कृषी विभाग यांच्याकडून या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की याच महिन्यामध्ये म्हणजे या जुलै महिन्यामध्ये आम्ही या योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील वितरण करणार आहोत आणि यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकारने कृषी विभागाला सुपूर्द केला असून राज्य सरकार पुढील 8 ते 9 दिवसांमध्ये लगेचच या देखील योजनेचे 7व्या हप्त्याचे वितरण
सुरू करणार आहे। त्यामुळे आज राज्यामधील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये व पुढील अवघ्या काहीच दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत। तर मग लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये आज जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर लगेचच पुढील 3 दिवसामध्ये तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये देखील जमा होणार आहेत। आणि जर तुम्हाला आणखीन देखील जून महिन्याचाच हप्ता मिळाला नसेल तर पुढील 2 दिवसामध्ये तुम्हाला अगोदर जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळून जातील आणि त्यानंतर तिथून पुढे 2 दिवसामध्ये जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। याची दक्षता राज्यामधील सर्व लाडक्या भगिनींनी घ्यायची आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यामधील काही विशिष्ट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी अतिरिक्त 900 रुपयापर्यंत आर्थिक रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु यासाठी काही विशिष्ट महिलांचा समावेश असून ज्या महिलांकडे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गतचे गॅस कनेक्शन घेतले असेल केवळ अशाच महिलांना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सामील करण्यामध्ये येत आहे। आणि या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत अतिरिक्त 900 रुपयापर्यंत आर्थिक मदत आता जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे केवळ अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 1,500 रुपये व सोबतच गॅस सिलेंडरसाठीचे 900 रुपये असे एकत्र 2,400 रुपये आता जमा करण्यामध्ये येत आहेत। तर मग जर तुमच्याकडे देखील पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गतचे गॅस कनेक्शन असेल व तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांची तात्काळ भेट घ्यायची आहे। कारण की पुढील 2 दिवसामध्ये तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता राज्य सरकार वाटप करणार असून जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे सोडा, परंतु जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे वाटप करते वेळेस तरी या गॅस सिलेंडरसाठीच्या अनुदानाचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये येईल। तर मग लाडक्या बहिणींनो, आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला सर्वात अगोदर जुलै महिन्याचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला केवळ एक काम तुमच्या मोबाईल फोनद्वारे घर बसल्या पूर्ण करायचे आहे आणि ते काम म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेचे e-KYC तात्काळ पूर्ण करून घ्यायचे आहे। कारण की ज्या महिलांची e-KYC पूर्ण असेल केवळ अशाच महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे 2 दिवस अगोदर किंवा कोणत्या योजनांचे हप्त्याचे पैसे हे सर्वात अगोदर वाटप करण्यामध्ये येत असतात। तर मग ही बँकेचे KYC करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुमच्या बँकेचे ई-बँकिंग ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमची e-KYC करण्याचे ऑप्शन पाहायला मिळेल। त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा पासबुक नंबर, आधार कार्ड नंबर यांसारखी साधारण माहिती भरून तुमच्या आधार कार्डसोबत आधार संलग्न असलेल्या मोबाईलवर तुमचा OTP घेऊन तो OTP योग्यरित्या त्या ठिकाणी टाकून तुमची e-KYC घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनद्वारे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पूर्ण करून घेऊ शकता। तर मग यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणत्या बँकेचे अकाउंट आहे ते सर्वात अगोदर चेक करून घ्या आणि त्याच बँकेचे मोबाईल ॲप तुमच्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून स्टेप बाय स्टेप तुमची e-KYC पूर्ण करून घेऊन जो तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता पुढील 2 दिवसांमध्ये मिळणार आहे तो हप्ता पहिल्याच दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्या। तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।